Bluetooth mode. आपण आता वेक्टरची पूर्ण प्रॅक्टिस केलेली आहे. ठीक आहे. आता चला कायनेमॅटिक्स आपण वन डायमेन्शनल मोशन याचं एकदा रिव्हिजन कंप्लीट करू. आता क्वेश्चन थ्रू करू. जास्त आता सांगत बसत नाही. ऑलरेडी व्हिडिओ आहेत आपल्याकडे. हे पाहायला सुरू करा घरी. वन डायमेन्शनल मोशन ज्याला आपण 1D मोशन म्हणतो किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणतो. तर या चॅप्टर मध्ये बेसिक कोणते जास्त कॉन्सेप्ट आहेत. याच्यात आपला पहिला कॉन्सेप्ट आहे ऍव्हरेज स्पीड, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, जे तुम्हाला सगळ्यात जास्त विचारतात. स्ट्रेट लाईन मोशन. आता एक तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो. क्वेश्चन काय म्हणतो पहा. अ बॉय वॉक्स टू हिज स्कूल ऍट डिस्टन्स ऑफ 6 किलोमीटर विथ कॉन्स्टंट स्पीड. आता इथं आहे स्कूल डिस्टन्स. एक मुलगा त्याचं स्कूल डिस्टन्स 6 किलोमीटर आहे. तो वॉकिंगने जातो विथ कॉन्स्टंट स्पीड. त्याची कॉन्स्टंट स्पीड आहे 2.5 किलोमीटर पर आवर. नीट क्वेश्चनला तुम्ही अनालाइज करा. अँड वॉक्स बॅक, आणि तो परत येतो विथ कॉन्स्टंट स्पीड 4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. हिज ऍव्हरेज स्पीड इज, चला वही पेन काढून ट्राय करा. 24/13. ऍव्हरेज स्पीड काय असते आठवा. टोटल डिस्टन्स कव्हर डिवायडेड बाय टोटल टाइम, आहे की नाही. किंवा ऍव्हरेज स्पीडचा आपण एक फॉर्म्युला पण शिकला होता. 2v1v2 बाय v1 प्लस v2. आता ट्राय तर करा, काही अडचण नाही. 24/13, 40/13, 3 आणि 1/2. इथे आपल्याकडे दोन स्पीड आहेत बघा. पहिली स्पीड त्याची जाण्याची आहे 2.5. युनिट सगळ्यांचं सेम आहे. v1, v2 सेकंड स्पीड 4 किलोमीटर पर आवर आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे याची ऍव्हरेज स्पीड. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऍव्हरेज स्पीड दोन वेगवेगळ्या असतील तर 2v1v2 अपॉन v1 प्लस v2. आपण याचे प्रूफ सुद्धा शिकलेले आहेत मागे. तर हे तुम्ही व्हिडिओ पाहायला सुरू करत जा, तर या 2-3 दिवसात तुम्हाला चान्स होता. आता पहिली स्पीड 2.5, दुसरी स्पीड 4. खाली v1 प्लस v2, 2.5 प्लस 4. तर हे किती झालं बघा, 5. ठीक आहे नाही. 5 झालं ना 2.5 चा डबल. आणि हे झालं 4 म्हणजे 20. आणि खाली आलं 6.5. याला तुम्ही वर 200 करा, खाली 65 करा. याला डिवाइड करा तुम्ही 5 ने. 13 येते आणि हे 40 येते. ऑप्शन बी इज द आन्सर. एवढाच क्वेश्चन होता हा. हा फॉर्म्युला तुम्हाला जेईई मेन्स मध्ये सगळ्यात जास्त यूज होईल. नीट मध्ये ते एक प्रश्न फिक्स असतो याचा. त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या स्पीड दिल्या आणि ऍव्हरेज स्पीड विचारली तर हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लावू शकता. आता 6 किलोमीटर का दिलं डिस्टन्स. तुम्ही डिस्टन्स लिहून काढू शकता का. काढू शकता. आता टोटल डिस्टन्स जर विचारलं तर तुम्ही याला अजून असे विचार करा. आता मला सांगा टोटल डिस्टन्स किती असेल. आता तो काय करतो, घरून शाळेला जातो 6 किलोमीटर आणि परत येतो. तर परत येताना 6 किलोमीटर येईल ना. तर टोटल डिस्टन्स जाण्याचे 6, येण्याचे 6, 12 किलोमीटर असेल. आता याच्यासाठी टाइम किती असेल. टोटल टाइम असते डिस्टन्स बाय स्पीड. तर जाण्याचं डिस्टन्स, येण्याचं डिस्टन्स 12 टोटल डिस्टन्स, आणि स्पीड किती आहे 6.5. जाण्याची स्पीड प्लस येण्याची स्पीड. ठीक आहे. तर हे झाली त्याची टोटल स्पीड. आता हे टोटल टाइम झाला, हे टोटल डिस्टन्स झालं. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा मी टोटल डिस्टन्सला टाइमने डिवाइड करतो म्हणजे 12 ला
12/6.5 ने डिवाइड करतो तेव्हा मला ऑटोमॅटिकली हेच मिळते ना. त्याच्यामध्ये ऍक्च्युली हा 12च्या नंतर कॅन्सलच होणार आहे. म्हणून आपण काय करतो इथे डिस्टन्सचा फॉर्मॅट घेत नाही. डिस्टन्स या केसमध्ये दोन डिफरंट स्पीडमध्ये डिस्टन्स मॅटरच करत नाही. म्हणून आपण फॉर्म्युल्यामध्ये डी घेत नाही. इथे डायरेक्ट V1 V2 अपॉन V1 प्लस V2 येईल. चला नेक्स्ट. मी जेवढे क्वेश्चन्स घ्यायलो त्यातून तुमचं रिव्हिजनच होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही सांगा कोणता फॉर्म्युला आहे. हा आता डिस्टन्स traveled by a particle at rest and with acceleration 4/3 meter per second square in the third second is. काय फॉर्म्युला आठवा. nth सेकंड वाला फॉर्म्युला आठवा. तुम्हाला सांगितलं होतं मी ऑप्शन 10/3 19/3 हे सगळे मीटर मध्ये, कारण डिस्टन्स काढायचे आपल्याला 6 मीटर 4 मीटर. फॉर्म्युला आठवते का. nth सेकंडचा फॉर्म्युला काय आहे. Sn is equal to u plus a by 2 into 2n minus 1. आता करा. पहा आपल्याला nth सेकंड मधलं डिस्प्लेसमेंट काढायचं असेल किंवा ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला असतो. Sn इज इक्वल टू. आता याला थोडं लर्न करा. हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात ठेवा कधीतरी, आज नाही तर उद्या, किमान परीक्षेच्या दिवशी आठवावा. कारण याच्यावर डायरेक्ट तुम्हाला जेईई मेन्सचे क्वेश्चन्स आहेत. आता आपल्याला विचारले थर्ड सेकंड मधलं डिस्प्लेसमेंट सांगा. तर तुम्ही n ला काय ठेवा या क्वेश्चन मध्ये 3. u ला 0 ठेवा, कारण बघा बॉडी फ्रॉम द रेस्ट म्हटलेलं आहे. आणि ऍक्सेलरेशन आपल्याला दिले 4/3. फ्रॅक्शनला फ्रॅक्शनच ठेवा. आन्सर फ्रॅक्शन मध्ये आहे. डेसिमल असतं तर आपण तसं केलं असतं. आता फॉर्म्युल्यामध्ये इथं काय येणार. S3 येणार. हे 0 हा 4/3 हाफ आणि 2 यांची व्हॅल्यू 3. संपला क्वेश्चन. तर हे 0 घ्यायची गरज नाही. या 3 ला खाली आणा. 4/6 होईल. इकडे किती येईल. 6 - 1. तर 4/6 इंटू 5. तर वर झाला 20/6. याला 2 ने डिवाइड करा. 10/3. कॅल्क्युलेशन मध्ये तरी जाऊ देऊ नका ना. बाकी ठीक आहे. चला आता एक तुम्हाला ग्राफ बेस्ड क्वेश्चन देतो. आता आपण एक ग्राफ बेस्ड क्वेश्चन पाहू. बघा हा क्वेश्चन काय म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग. आता इथं तुम्हाला म्हणलेले आहे विच ऑफ द फॉलोइंग स्पीड टाइम ग्राफ. VT ग्राफ म्हणतो आपण, आहे की नाही. स्पीड टाइम ग्राफ इज फिजिकली नॉट पॉसिबल. बघू किती विचार करता. याच्यातला कोणता स्पीड टाइम ग्राफ फिजिकली पॉसिबल नाही. ठीक आहे. जसा आता पहिला ग्राफ आपण याला थोडस इकडे घेऊ. जो पहिला ग्राफ आहे तो पहा. स्पीड VT ग्राफ आहे हा. पहिला ग्राफ या पद्धतीने. ठीक. दुसरा ऑप्शन तिसरा आणि इथं आहे ऑल ऑफ दीज. विचार. याचा ऑप्शन डीच आहे, पण का हे समजून घ्या. स्पीड टाइम ग्राफ. विचार करा एका टाइम मध्ये, पर्टिक्युलर एका टाइम मध्ये एका व्हेकलला
दोन स्पीड राहू शकतात का एकाच टाइम मध्ये? पॉसिबलच नाही. घड्याळीचा काटा इथं आहे, तेव्हा गाडीच्या स्पीडोमीटरवर त्याची स्पीड 40 पण आहे 60 पण आहे. पॉसिबल आहे का? एकाच टाइमला पॉसिबल नाही. एका T1 टाइमला 40 आहे, T2 टाइमला 60 असते, नो प्रॉब्लेम. पण दोन्ही टी टाइमला वेगवेगळ्या स्पीड कशा राहतील? जसं पोझिशन टाइम ग्राफ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, फंक्शनची व्हर्टिकल लाईन टेस्ट आठवा. व्हर्टिकल लाईन टेस्ट VLT HLT आपण फंक्शन मध्ये शिकलो होतं. काय सांगत होती ती टेस्ट? व्हर्टिकल लाईन काय सांगते? ते फंक्शन आहे की नाही, आणि हॉरिझॉन्टल लाईन काय सांगते? इव्हन आहे का, मेन इव्हन आहे का, वन वन आहे. हे तसंच आहे. आता तुम्ही बघा, या टाइमला बॉडीची स्पीड 0 आहे, आणि बघा त्याच टाइमला याची अजून काहीतरी स्पीड आहे. तर सेम टाइमला दोन स्पीड राहतील का? नाही. टाइम बघा, याची स्पीड ही पण आहे म्हणतो तो, आणि याच टाइमला स्पीड ही पण आहे म्हणतो. असं तर पॉसिबल नाही. ठीक आहे, तर हा ग्राफ पॉसिबल नाही. इथे बघा, तुम्ही हा टाइम घ्या, या टाइमला स्पीड एवढी आहे, पहा त्याच टाइमला दुसरी पण स्पीड दाखवत आहे. तर हे पण पॉसिबल नाही. सर इथं मात्र प्रत्येक टाइमला वेगवेगळी स्पीड आहे, है की नाही? तर आपल्याला वाटू शकते ऑप्शन सी पॉसिबल आहे, बाकीचे दोन पॉसिबल नाहीत. ऑप्शन बनवताना अजून थोडं डोकं लावलं असतं तर मजा आली असती. पण असो, हे वाटू शकते खूप जणांना आहे म्हणून, पण हे नाहीये. का बरं? एका पर्टिक्युलर टाइमला स्पीड निगेटिव्ह आहे. अरे बाबा, वेलॉसिटी निगेटिव्ह राहील, स्पीड कशी निगेटिव्ह राहील? हा, इथं ही गोष्ट समजून घ्या, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. आपल्याला जर हा ग्राफ व्हेलॉसिटी टाइम म्हणलं असतं तर हे पॉसिबल आहे. कारण बघा, इथे प्रत्येक टाइमला वेगवेगळी स्पीड व्हेलॉसिटी आहे, तर हे मान्य. पण इथे गंमत आहे, स्पीड म्हटल्यामुळं हा बिचारा ग्राफ व्हॅलिड असूनही इनव्हॅलिड झाला. तर हे पण पॉसिबल नाही. म्हणजे काय, कोणीच पॉसिबल नाही. ऑल ऑफ दीज आर नॉट पॉसिबल. हे अनालिसिस शिका. हे सगळे तुझे मार्क आहेत. तुझा एक एक क्वेश्चन तुला MBBS कडे घेऊन जाईल. नीटवाल्यांना खूप लवकर संधी असते बरं, प्रॉपर करून जायचं. JEE वाल्यांना झोपा काढून जमणार नाही, थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन करावं लागतील. नीटवाल्यांना स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात, एक 2-3 क्वेश्चन टफ असतात, बाकी नॉर्मलच असतात. याच्या फक्त उलट असते JEE ला, 2-4 नॉर्मल असतात, बाकी टफ असतात. त्याच्यामुळं तुमची प्रॅक्टिस थोडी जास्त पाहिजे. आता तुम्ही अशा प्रश्नात कॉन्सेप्च्युअली स्ट्रॉंग राहायचं. तर एवढं तर कळलं की इथं काय करायचंय, ते मला थोडं बरं वाटलं. करा. अ पार्टिकल मूव्स इन स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन. आता इथं बघा, ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणजे काय? ऍक्सिलरेशन कॉन्स्टंटचा अर्थ काय असतो? न्यूटनचे 3 फॉर्म्युले वापरता येतात. कितीदा सांगू की आता? इट चेंजेस इट्स वेलॉसिटी फ्रॉम 10 मीटर सेकंड टू 20 मीटर सेकंड. Velocity changes from 10 meter per second to 20 meter per second. ओके. V1, V2 दिलेलं आहे. आता काय म्हणतं? while passing through a distance. तर एवढं डिस्टन्स त्याला कव्हर करायचं होतं 135 मीटर. त्याच्यासाठी त्याची वेलॉसिटी अशी चेंज झाली इन T सेकंड्स. तर तुम्हाला विचारलेलं आहे, किती टाइम मध्ये हे झालं असेल? सोपा प्रश्न आहे. 12 सेकंड, 9 सेकंड, 10 सेकंड, 1.8 सेकंड. चेंज इन वेलॉसिटी आहे, दिसते? डिस्टन्स आहे, तर ऍक्सेलरेशन काढायचंय. विचार करा कोणता फॉर्म्युला लागतो न्यूटनचा. पहा, इथे तुम्हाला ऍक्सेलरेशन हे माहित नाही, टाइम काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युला वापरू, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. म्हणजे पहा, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज 2as. तर a ची व्हॅल्यू काढा आधी, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2s. तर v आहे फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी.
आणि खाली येते 2 इंटू डिस्प्लेसमेंट. तर वर येते बघा 300, ठीक आहे नाही, खाली येते 270. त्याला 0 0 कॅन्सल करा, 10/9. हे झालं ऍक्सिलरेशन. आता v इज इक्वल टू u प्लस at लावा, कारण हे आलेलं आहे. दोन फॉर्म मध्ये काढायचं होतं याला. तर इथं v मायनस u अपॉन a केलं की t येतं, ठीक आहे. तर v 20 इथं झाला, हा झाला 10/9, हा आला t. झालं, वर आलं 10, हा 9 वर पाठवा, खाली आला 10, 10 10 कॅन्सल, टाइम 9 सेकंड्स. ठीक. नीटला तर फिक्स असे प्रश्न असतात हा, म्हणून थोडस हे करा. आजकाल जेई मेन्स असे विचारत आहे खूप जास्त. चलो आगे. आता नेक्स्ट क्वेश्चन थोडा विचार करू. आता आपण शिकलेलाच आहे म्हणून सांगतो. बघा, एक बॉडी आहे ए. बॉडी ए स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट विथ ऍक्सेलरेशन a1, ठीक आहे. आफ्टर 2 सेकंड्स, 2 सेकंड नंतर बॉडी बी स्टार्ट्स बॉडी बी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, ती पण रेस्ट वरून करते, विथ ऍक्सेलरेशन a2. इफ, हे सगळ्यात मेन आहे, इफ दे ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स in fifth second, after the start of a. इथं थोडा विचार करायचा. ए ने स्टार्ट केल्यानंतर 5 सेकंडने ते दोघं सेम डिस्टन्सवर असतात, असं त्याला म्हणायचंय. सोपं आहे. देन रेशो ऑफ a1 is to a2. ऑप्शन 5:9, 5:7, 9:5, 9:7. इमॅजिन करा, nth सेकंडचाच फॉर्म्युला लावा. कोणता शिकला होता? SN U प्लस a/2 इंटू 2n-1. त्याच्यामध्ये तुम्हाला a1 a2 चा रेशो काढायचा आहे. दोनदा फॉर्म्युला लागेल, दोघांचं डिस्टन्स आहे आणि ते इक्वल आहे. तर SN1 आणि SN2 ला इक्वल करा. U तर 0च राहील. करा ट्राय. विचार करा फक्त, घेता कसं, कोणत्या टाइमला सुरू झालं, कसं झालं, याला अनालाइज करा बस. इमॅजिन करा, समजा या रस्त्यात इथून ए ने स्टार्ट केलं आणि इकडे गेला, एवढं डिस्टन्स कव्हर केलं. बी ने लगेच स्टार्ट केलंय का? नाही, आफ्टर 2 सेकंड्स. म्हणजे बी ने समजा इथून कुठून तरी स्टार्ट केलं, बी नंतर केलंय ना, पण दोघांनी सेम डिस्टन्स कव्हर केलं. आता ह्याच्यासाठी सेम डिस्टन्स 5th सेकंडला कव्हर केलं, तर साधं लॉजिक लावा बरं. ए किती वेळ चालला? 5 सेकंड्स पूर्ण चालला. आणि बी त्याच्या 2 सेकंड नंतर, म्हणजे हा तो गॅप आहे ना 2 सेकंडचा, तर बी किती चाललाय? 3 सेकंड्स. तर तुमचं हे जर टाइम घेण्यात चुकला तर गेलं सगळं. तर ए साठी एन ची व्हॅल्यू 5 घ्या, बी साठी 3 घ्या. आता फॉर्म्युला बघा, एस फॉर ए घ्या, एचं डिस्टन्स घ्या, फ्रॉम रेस्ट आहे 0, a/2, ए माहित नाही, a1/2, 2 इंटू 5 -1. तर इथून एस ची व्हॅल्यू किती येते? a1/2 इंटू 9, म्हणजे 9a1/2. ठीक आहे. तर इथं ही व्हॅल्यू कशाची आहे? एस ए आहे. तर सांगा a1 किती झाला? 2SA/9. हे झालं तुमचं a1. कळलं? 2SA/9. आता मला सांगा, एस ए च्या ऐवजी S1 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. S1 म्हणा.
म्हणजे आपण इथं 1 वापरलं तर इथं 1 वापरूया. या गोष्टी शिका बरं, हेच तर मेन आहे. आता S2 बी साठी काय? रेस्टला स्टार्ट A2/2 इथं 2 into 3 सेकंड्स येईल. तर इथून S2 ची व्हॅल्यू असेल A2/2 इंटू इथे 5. तर इथून बघा A2 ची व्हॅल्यू किती झाली? 2S2/5. A1 आला, A2 आला. आता आपल्याला म्हणलेलं आहे S1 इज इक्वल टू S2. दोन्ही डिस्टन्स सेम आहे. तर A1 आणि A2 चा रेशो कसा येईल? A1 2S1/9. त्याचा रेशो मल्टिप्लाय केलं तर हे 5 वर जातं आणि 2S2 राहतं. S1 S2 सेम आहे. 2 2 कॅन्सल, S1 S2 कॅन्सल. तर रेशो असेल 5:9. पाहून घ्या. पहा काय म्हणतंय. velocity depends on time as v is equal to t square upon 10 plus 20. या फॉर्म मध्ये वेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन आहे. ते विचारतंय द बॉडी इज अंडरगोईंग. तर बॉडीचं मोशन कसं आहे? पहिलं ऑप्शन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, दुसरं युनिफॉर्म रिटार्डेशन, ऑप्शन 3 नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, फोर्थ झिरो ऍक्सेलरेशन. व्ही टी ग्राफ आहे. व्ही टी कडून ए टी कडे जायचंय. एस व्ही टी. व्ही टी कडून ए टी कडे जायचंय. एस व्ही ए. एस व्ही ए. तर व्ही कडून ए कडे जायचंय. डिफरन्शिएशन पुढे जाताना आठवा. मागे असतं तर इंटिग्रेशन असतं. सगळं सांगितलेलं आहे. तर पुढे जायचंय. व्ही कडून ए कडे जायचंय. त्याला काय करा? डिफरन्शिएट करा. त्याच्यावरून ठरवा काय येते. करा डिफरन्शिएशन. पहा मी तुम्हाला काय सांगितलं? व्हीटी कडून ए कडे जायचंय. ऑप्शनहून कळाले ना ए कडे जायचंय. तर आपल्याला व्ही कडून ए कडे जायचंय. तर आपण यासाठी काय करतो? डिफरन्शिएशन. तर आपल्याला माहितीये की व्ही ला टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं की ए येते. dv/dt. तर इथं काय लिहिणार आपण? 1/10 बाहेर घ्या. टी स्क्वेअरला आपण डिफरन्शिएट करणार टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आणि 20 ला करणार d/dt. तर बघा 1/10 चं स्केलर मल्टिपल आहे. टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2t. 20 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. तर इथून याला डिवाइड करा t/5. हे आलं तुमचं ऍक्सिलरेशन. समजलं? पण ऍक्सिलरेशन टी वर डिपेंड आहे. कारण आता जर टाइम बदलत गेला तर ऍक्सिलरेशन बदलते की नाही? याचा अर्थ ए डिपेंड्स ऑन टी. म्हणजे कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म तर नाही. म्हणून हे आहे नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. सर रिटार्डेशन का नाही? निगेटिव्ह असतं तर रिटार्डेशन असतं. हे सगळं सांगितलेलं आहे. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन घेतलेत आज, एकतरी कॉन्सेप्ट आहे का आपण शिकलो नाही असा? सगळं शिकवलेलं आहे. 1D मी खूप डीप मध्ये शिकवले. तसेच सगळे चॅप्टर डीप शिकवले तुम्हाला आता. आणि प्रॅक्टिस खूप केलेली आपण तेव्हा सुद्धा खूप क्वेश्चन्स केलेत. 2-3 महिने झाला आपण तेच करायलो. मला सिलेबस संपवायची घाई नाहीये. तो तर मी तुमचा आरामात संपवतो. मला तुमच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे. आता असे क्वेश्चन तर आले पाहिजे. तुम्ही घरी रिव्हिजन करणं गरजेचं आहे बेटा. क्रिटिकल थिंकिंग करा. आपण कुठं कमी पडायलो. नाही तर उपयोग नाही बरं. 4 जणात शिकणं सोडा. तुम्हाला सेपरेट घरी 4 टीचर आले शिकवायला तरी नाही शिकणार तुम्ही. जोपर्यंत तुम्ही नाही करणार. हे डोक्यातून काढून टाका. आपलं स्वतःचं करणं अभ्यासामध्ये खूप महत्वाचं असते.